तो हे माझं फूड आलेला आहे. हा पुलाव दिलेला आहे, लेमनेड दिलेला आहे, बर्गर दिलेला आहे, हा पनीर रोल दिलेला आहे, हा पास्ता आहे, मॅक्रॉनी पास्ता, हे सलाड आहे, हां सलाड आणि लोणचं. हाय हॅलो एव्हरीवन, टमी ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ होणार आहे अंधेरीमधल्या व्हेज फूड ट्रकवर, जे लोकेटेड आहे सिटी मॉलच्या एंट्रीला. तुम्हाला ह्या ट्रकमध्ये प्रॉपर किचन सेटअप दिसणार आहे आणि तुम्हाला फूड तर दिसेलच. वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनलमध्ये आशू व्ही ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे. तर आज मी घेऊन आले एकदम फ्रेश एपिसोड, जो आहे स्ट्रीट फूड ट्रक फूडवरती. तर जे हे ट्रक फूड आहे ह्याचं लोकेशन मी स्क्रीनवरती सुद्धा आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मेन्शन केलं आहे आणि मी एंडला तुम्हाला सांगेनच. तर तुम्ही ह्याची ट्रकची बाईक तर बघा. तर आज माझ्यासोबत आलेली A to Z फूड ब्लॉगर प्राजक्ता वळजू. तर आम्ही आता एन्जॉय करणार आहे इकडचं फूड काय आहे ते आणि तुम्हाला रिव्ह्यूज देणार आहे काय ते. हे व्हेज आहे. आय एम बिग व्हेज लवर, त्याच्यामुळे माझ्यासाठी तर हे म्हणतात ना एक मीलच आहे. आणि मोस्टली आपल्या यंगस्टर्सना जे जे आवडतं ते सगळं इथे अवेलेबल आहे. म्हणजे फ्राईज झाले, पास्ता झाला, मॉकटेल झाले, कोल्ड कॉफी, सगळं. ह्यांची एक पनीर रोल म्हणून पण आहे, विच इज सेम ऑन द फ्रेंच. आणि असं चपातीमध्ये दिलेलं आहे, ब्रेडमध्ये दिलेला नाही आहे, तो ही चांगली गोष्ट आहे. ह्यांचा ॲम्बियन्स आणि ह्याचं जे लोकेशन आहे ना, हे सिटी मॉल अंधेरी वेस्टला आहे ना. त्याच्या पार्किंग लॉटमध्ये तुम्ही एंट्री केलेलं तुम्हाला दिसेल हाय. आणि ह्यांनी 4 टेबलची सिटिंग अरेंजमेंट ठेवलेली आहे. सुपरच ॲम्बियन्स छान आहे. आणि इथून व्ह्यू ही रोडचा वगैरे खूप छान येतो. म्हणजे तुम्ही सिटी मॉलमध्ये शॉपिंग करून नंतर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही इथे खायला येऊ शकता नक्कीच. आणि तुम्हाला आमची मजा मस्ती पण तुम्हाला इथे तुम्हाला भेटेल. या ब्लॉगमध्ये दिसणार आहे की आम्ही किती मजा करतो ते खाता. एक्झॅक्टली, वी आर बिग फूड. म्हणजे आम्ही काही कंट्रोल करू शकत नाही. नथिंग इज एव्हर इन फूड. बघा ऑलरेडी आशू शिंदेने स्टार्ट केलेलं आहे. थोडं तिने सगळं टेस्ट केलेलं आहे. तुला काय आवडलं ह्यातलं? आय थिंक बिर्याणी, पुलाव चांगला वाटला मला. ओके, अजून मी बर्गर ठेवला. ओके, बर्गर तिने ठेवलेला आहे. मी एक पास्ता टेस्ट करून बघते. बाकी सगळं तर आपण खातच असतो, पास्ता पण खातो, पण फार कमी ठिकाणी तो चांगला मिळतो. तर आपण इकडचा टेस्ट करून बघूया पास्ता. हा माझा रेड सॉस पास्ता आहे. हा रेड सॉस पास्ता आहे, पण इक्वल क्रीमी अँड चिझी आहे. दुसरा बाईट घेण्यापासून मी स्वतःला नाही थांबवू शकत. दुसरा बाईटही घेते. आणि ते सिटी मॉलला येण्यासाठी ते भरपूर बसेस अंधेरी स्टेशनपासून तुम्ही गुगल पण केलं तरी अगदी कन्व्हिनियन्स आहे. अंधेरी स्टेशनपासून भरपूर बसेसचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही इझिली इथे पोहोचू शकता. आणि माझा अजून एक ब्लॉग आहे स्ट्रीट फूडचा, तो कोकणी चिकनवरती आहे. तुम्ही माझ्या आय बटनवरती आहे ना, तिथे टाकेन मी, तर तुम्ही नक्की बघा. तो पण स्ट्रीट फूडवालाच आहे. तुम्हाला तिकडे खूप मजा येईल. तोवाला मी ब्लॉग बघताना माझा तर तुम्हाला ॲक्च्युअली तिकडे जाण्याची क्रेविंग पण होईल. तिकडचं फूड बघून क्रेविंग होईल आणि तिकडचं ॲम्बियन्स बघून पुन्हा एवढी गर्दी असते ना त्या फूड स्टॉलला. आणि इकडे पण तुम्ही बघशाल ना, तर इथे पण आता आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा पण थोडेफार लोक होते आणि आता पण येत आहेत. आता संध्याकाळ होत जाईल तर येत आहेत. तुम्ही गर्दी होण्याच्या आधीच या, बिकॉज आता इथे गर्दी कमी आहे या टाईमला. मोस्टली तुम्ही या संध्याकाळ, आणि इथे मोस्टली स्नॅक्स वगैरे अवेलेबल आहे ऑप्शन. सो तुम्ही जस्ट ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्स, टी कॉफीसाठी तुम्ही ते येऊ शकता. स्वतः पुलाव राहिलं आहे, बाकी अजून सगळं खाल्लेलं आहे. तुला कसं वाटलं फूड ट्रॅव्हल? एक नंबर. आणि नेक्स्ट आपण आता कुठचं हे करूया.
नेक्स्ट आपण स्ट्रीट फूडच करूया. आय लव्ह स्ट्रीट फूड. हां पास्ता वगैरे. तर आमची कंटिन्यू आता आहे ना, कदाचित आमची ही सिरीज चालू होईल स्ट्रीट फूडची. तर मी आता तर तुमच्याकडे काही सजेशन्स असतील चांगले स्ट्रीट फूडचे किंवा काही प्लेसेस असतील तर मला कॉमेंट करून सांगा. तर आम्ही तिकडे नक्की विजिट करू. मोस्टली आम्हाला ते फिशवाले वगैरे सांगा, आम्हाला खूप आवडेल खायला. असे चमचमीतवाले एकदम पदार्थ असतील ते आम्ही खाऊ एकदम आवडीने. आम्ही तेच जास्त बघत असतो. जसं इटालियन कॅफेजने नको, आपले पारंपरिक महाराष्ट्रीयन काय कॅफेज असतील करू हां. पण लेटर हां, ऑन पण- कॅफेज करू. आता हां. सध्या स्ट्रीट फूडवर आमचा हां, focus असं काहीतरी चांगले फ्युजनवाले स्ट्रीट फूड्स असतात जिथे व्हेरिएशन्स आहेत चांगले, ते आम्हाला सजेस्ट करू शका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगा. आहे. आणि प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय.